धर्म सोडला नाही पण प्राण सोडला। 2 ते 3 आठवड्यापूर्वी सांगली येथील ऋतुजा राजगे पाटील या महिलेची, या भगिनीची ख्रिश्चन मिशनरींच्या छळाला कंटाळून व तिच्यावर जो अनैतिक अत्याचार चालू होता या सर्वांना कंटाळून तिने आत्महत्या केली। त्या सांगली येथील जे राजगे कुटुंब आहे, या राजगे कुटुंबाने त्या महिलेला खोटं हिंदू आहे असं सांगून तिच्याशी लग्न केलं व लग्न झाल्यानंतर त्या महिलेला आपल्या एका चर्चमध्ये जायला सांगितलं किंवा ख्रिश्चन धर्म फॉलो करायला सांगितला। पण या सर्व गोष्टींना त्या भगिनीने विरोध केला व तिने सपशेल नकार दिला की मी या चर्चमध्ये जाणार नाही व ख्रिश्चन धर्म फॉलो करणार नाही। त्याच्यानंतर त्या चर्चमध्ये जे फादर पास्टर असतील हे घरी येऊन तिच्यावरती अनैतिक अत्याचार करत होते, तिचा छळ करत होते। या सगळ्याला कंटाळून ती 7 महिन्याची गरोदर होती। 7 महिन्याची गरोदर असताना तिने आत्महत्या केली, पण तिने धर्म बदलला नाही। अशा प्रकारे पूर्ण पुणेभर, पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देशभर या ख्रिश्चन मिशनरींचा छळ, अनैतिक अत्याचार, अनैतिक छळ चालू आहे। ज्या आपल्या वस्ती आहेत, ज्या आपल्या काही सेवा वस्ती या भागामध्ये ते जात्यात, खोटं भुलतापा सांगतात की आमचा विविध प्रकारचा तुमचा जो काही आजार असेल तो बरा करतो। असं जर असतं तर हे सगळे दवाखाने बंद झाले असते व तुमच्या चर्चमध्येच सगळे लोक आले असते। हे खोटं सांगतात लोकांना की तुमचे आम्ही काही प्रॉब्लेम असतो ते सॉल्व्ह करतो आणि त्या लोकांना ते चर्चमध्ये घेऊन जातात व त्यांना ख्रिश्चन कन्व्हर्ट करतात व ते जर तसे झाले नाही तर त्यांच्यावर ते छळ करतात व त्यांना ते अनैतिक त्याच्यावर अत्याचार करतात व त्यांना ख्रिश्चन करतात। या सर्व गोष्टींना आळा बसण्यासाठी आपल्या येत्या 8 तारखेला पुणे शहरात टिळक रोड, अभिनव चौक ते सारसबाग, अहिल्यादेवी होळकर स्मारक इथपर्यंत मोर्चाचं आयोजन केलं आहे। हे मोर्चाचं आयोजन सकल हिंदू समाज तसंच विविध ज्ञाती संस्था, विविध सामाजिक संस्था, विविध समाजाच्या संस्था या सर्वांच्या वतीने हे नियोजन आयोजन केलेलं आहे। तरी सर्वांनी या मोर्चाला उपस्थित राहावे। त्या आपल्या ऋतुजा ताईला व त्या फादर पास्टरला शिक्षा होण्यासाठी व ऋतुजा ताईला न्याय भेटण्यासाठी सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे ही विनंती। जय भवानी, जय शिवराय।